शंकर स्वामी महाराज की, स्वामी समर्थ महाराज सद्गुरुनाथ महाराज गोरखनाथ महाराज की, हर हर महादेव। डिसेंबर अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही। सत्पुरुषांजवळ राहून मनुष्य जर आज्ञा पालन शिकला नाही तर तो काही शिकला नाही। जो आज्ञा पालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल। प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे। भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो। तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यापासून राहणार नाही। संकट येईल पण थोडं येईल। प्रारब्ध तर भोगावं लागतं। समजा कधी कधी चाललो आपण फाटीच मोडायची काहीतरी होतच ना, पण मग जर आपल्याला सत्पुरुषांची कृपा असेल, सत्पुरुषांची संगती असेल तर मग छोटी फाटी पडल असेल पण पडल पण आपल्याला काही होणार नाही। हा फायदा आहे। नेहमी सांगायचे का बा छोटं पडल म्हणजे काहीतरी एखादं पान का व्हायला पण पडल, पण आपल्याला काही इजा होणार नाही। म्हणजे हा फायदा असतो सत्पुरुषाच्या संगतीचा, फार मोठा फायदा असतो। प्रारब्ध तर भोगावं लागतात प्रत्येकाला। सत्पुरुषांचा फायदा काय? आज्ञापालन। संत जे सांगतील ते। संत हे त्रिकालज्ञानी असतात, त्यांना मागचं पुढचं वास्तव सगळं ज्ञान असतं, पण आपल्याला असं वाटतं काय आपल्यासारखेच माणसं आहेत, काय यांच्याकडे तरी वेगळं असेल बाबा। आज्ञापालन। मी आता हे सगळे संत मंडळी पाहिले हे आज्ञापालन केल्यामुळेच एवढ्या उच्च कळसाला गेले ना, निळोबारासारखे, ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे। प्रारब्ध हे काय कोणाला? प्रारब्ध हे शरीराचं असतं, प्रारब्ध हे देहाचं असतं। ती गोष्ट कळावी आपल्याला। काय नाही एका जनार्दनी बहु प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणजे त्याचा आपल्याला काही होत नाही। त्या ज्ञान प्राप्त होते, देहाचं प्रारब्ध आहे। कोणाला चुकलंय ते प्रारब्ध? देवा देखील नाही चुकलं तर आपल्याला काय? भगवान परमात्म्याला सुद्धा निजधामाला जायच्या वेळेस बाण लागला ना वेदाना देवाला, आणि ते निमित्त म्हणून निजधामाला गेले। ते मागचं वालीला बाण मारेल होता ना रामा अवतारामध्ये, भगवंताना वालीला बाण मारला, त्याचं सुद्धा प्रारब्ध तयार होते, तर आपलं होणार नाही का? साधुसंत आपल्याला सांगतात जीवनामध्ये चांगलं वागावं, कोणाला त्रास देऊ नये, म्हणजे ते काही असं चुकीचं प्रारब्ध तयार होत नाही। आणि हे कर्म हे भोगावंच लागतं। कोणी असो, दशरथ राजा देवाचा बाप, त्याला सुद्धा कर्म भोगावं लागलं ना। त्याच्यामुळे भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल। प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे। भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो। चांगले चांगले माणसं चुकतात का? हे कारण आहे त्याला। म्हणतो चांगलं शहाणच होतं, कसं काय असं केलं? ते प्रारब्ध त्याच्या बुद्धीवर परिणाम करतं, त्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जातं। बुद्धीवर परिणाम करतो ते आपण सावध राहिलं पाहिजे। मग त्यावेळेस सावध राहिलं पाहिजे, त्यावेळेस सत्पुरुषाचा आश्रय केला पाहिजे आपण। जसं ते
मासे धरणारे लोक जाळं फेकीतात ना, जाळं फेकलं का सगळे मासे ते जाळं असं लांबून गोळा करून आणता ना, काही मासे त्या मासे धरणाऱ्याच्या पायापाशी येऊन थांबतात. त्यांना जाळ्यात गुतायचं वेळ आहे का? जे मासे कोळ्याच्या पायापाशी येऊन थांबले त्या जाळ्यात जातील का कधी? तसंच आहे. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वराहीची करा बापा. काय संतांचं सांगितलेलं ऐकणं म्हणजे हेच संतांची संगती, नाही का? संतांनी जे सांगितले ते विचार. प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन आहे समजावे. हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्पष्ट म्हणतात, मी गुरु आज्ञा सोडून जीवनात काही केलंच नाही. गुरु आज्ञा, गुरुनी जे मला सांगितलं ते, बाकी आयुष्य आणि करायचं तरी काय राहते? काय करायचं राहते? एकदा संत आपल्याला जीवनात आले म्हणजे काय करायचं राहतं? गुरु आज्ञाप्रमाणे काहीच करायचं नाही. शंकराचार्यांचा एक शिष्य होता, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा. पद्मपादाचार्य हे नाव नंतर ठेवलं त्याला. गंगोत्रीला आश्रम शंकराचार्य, तिथं काही तपश्चर्या केलेली. तुम्ही गेले असतील कोणी ते हिमालयामध्ये, तिथं पलीकडल्या बाजूला आश्रम शंकराचार्य ह्या बाजूला. आणि त्यांनी त्या शिष्याला आज्ञा केली का तू इकडे म्हणली. आता तिथं त्या गंगेचा त्या अलकनंदेचा तो स्पीड भयंकर आहे हिमालयातून, त्याच्यातून इकडे येणं म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण. पण गुरु आज्ञा ना, शंकराचार्य म्हणले बाळा इकडे म्हणले ती. अहो ते चालले ना डायरेक्ट पाण्यातूनच. बाकीचे शिष्य भरपूर होते ना, ते म्हणले आता हा गेलाच, म्हणजे आता हा काय जमाच होतो म्हणले, त्याचा संपला विषय म्हणले. पण त्याची निष्ठा, त्याची गुरुभक्ती, आपल्याला स्वामींनी बोलावल्यानंतर मग काय विषय निघाला ना. तो पाय ठेवला का तिथं लगेच असं कमळाचं फुल तयार व्हायचं. दुसरा पाय ठेवला का तिथं, अहो तो एकदम याच्यात पलीकडे गेला ना. म्हणले वा, पाठीवर त्याचं नावच पद्मपादाचार्य. गुरु आज्ञा, बाकी काय. आता शंकराचार्य म्हणजे भगवान शंकरच, फक्त शरीरात आले म्हणून आपण त्याला संत म्हणतो. पण भगवान परमात्म्याचाच अवतार आहे ना शंकराचार्य, म्हणजे स्वतः भोले बाबाच आलेले आहे ना. मग आता त्यांची कृपा असल्यावर ते का बुडून देतील का पाण्यामध्ये? पण आपला विश्वास पाहिजे ना, आपला विश्वास पाहिजे ना, आपली श्रद्धा, आपले विश्वास. श्रद्धा काम करत असते, विश्वास होतो तरी स्वामीवरी सत्ता. विकारी काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंताने दिले आहेत म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थानात ठेवा. आता हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांचा वापर योग्य करायचा. फक्त आपला मुलगा थोडा चुकीचा वागला त्याच्यावर रागावं लागेल ना आपल्याला. घरातले मंडळींवर थोडं रागावंच लागेल ना कामापुरतं. तो नसला तर व्यवस्था बिघडून जाईल सगळी. म्हणजे त्याचा वापर योग्य ठिकाणी करायचा असतो. फक्त हे जे वाईट असते ते देवाला दिलेच काय असते असं आहे ना. म्हणजे त्याचा विनियोग करता आला पाहिजे. विकार हे काही मनावर टाकत भगवंताने दिले आहेत म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असल्यास किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे. ते आपल्यावर सत्ता गाजवतात. संतांची सत्ता त्याच्यावर असते, हा फरक असतो, बाकी काय. ते आपल्याला रागाला का आपल्याला आवडत नाही. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर म्हणजे त्यांनी आपल्या ह्या शरीरावर सत्ता गाजवलेली. संतांचं तसं नाही ना.
त्यांच्या हातात आहे सगळे. नेमाले ठाईच म्हणलं ना, पिकली असे देखलो पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. नेमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली. जे आता आपल्याला असं वाटतं मग संतांना राग आलेला दिसतो आपल्याला पुढं पुढं नाथांना महाराजांना म्हणलं काय ठिकाणी नाही कधी भटकीचे म्हणले पुढे शिंदळीचे रडती हे शिवेच आहे ना त्या काळातल्या. नाथ सुद्धा म्हणले ना काय माय गेली हरी नाही मुखाची अरे मोडा. जे नाथांनी ह्या संतांनी का शिव्या दिल्या तर त्या शिव्या देण्यामागचा उद्देश वेगळा आहे. जसं आईला पोराला म्हणते बाळ्या अरे सावलीत खेळ सावलीत खेळ सावलीत खेळ. शेवटी नाही ऐकलं तर मेले म्हणले सावलीत मर. तिला मर नाहीच तर म्हणायचं. तिच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रेम आहे. नाही ऐकल्यानंतर हे संत मग त्यांचे राग जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा वापर करतात. कारणास्तव संत बोलून घेतात. विकारी काही मुळात नाही. किंबहुना त्याला वापरायला शिकले. विकाराने आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरले पाहिजे, विकाराने आपल्याला वापरू नये. पहिल्याने प्रपंचातील वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूचे महत्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक राहतो. भगवंताला एकदा धरला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. प्रसंग येतील जातील. प्रसंग काय आपल्या मनावर असते काय. आता हे वातावरण काय कायमचं थोडंच राहणार आहे का. एक 4-2 दिवस तसे आपल्यावर एखाद्या वेळेस संकट येईल पण कायमचं थोडंच राहतं का ते नाही ना. ऊन पडत आहे वाराही सुटत आहे पाऊसही येतो ही बदलत असते व्यवस्था. तसं आपण भक्ती करत असताना आपल्यावरही प्रसंग येतील ना. काय प्रसंग येणार नाही. संतांवर आले नाही. भक्ती ते कठीण 16 वर्षी पोळी. म्हणून त्या परिस्थितीत सुद्धा आपण डगमगलं नाही पाहिजे. त्या परिस्थितीत आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून आपलं प्रेम आहे प्रपंचावर. देहावर आहे म्हणजे देहाच्या संबंधाना सगळा हे. पण हळूहळू जर आपलं चिंतन वाढलं तर आपल्या देहावरचं प्रेम आपल्यावर कमी होतं. आपल्याला कळतं नाही आपलं नाही म्हणून. आपलं नाही म्हणलं त्याच्यावर प्रेम कमी होणारच ना. दुसऱ्याच्या गाडीला आपण एवढं जपत नाही ना. स्वतःची गाडी जपतो पुसून दिसून व्यवस्थित. म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर प्रेम नाही आपलं. दुसऱ्या साधनावर प्रेम नाही ना. हे सुद्धा दुसऱ्याचाच हे जर कळालं तर कामापुरतं ठीक आहे. त्याच्याकडून काम करून घ्यायचं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. पण हे शेवटी देह काळाचं म्हणलंय ना. हे महाभूताचं शरीर आहे. याच्यामध्ये आपण राहतोय आत्मरूपाना जीवरूपाना. ते आपलं स्वरूप नाही साधन आहे. ते एक साधन दिलेलं देवानं आपल्याला. जेणे तू जोडशील तुझे इंद्रिय हात पाय डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशील नारायण. पशु का होता पनरिया नरका कछु नाही होत पण नर करणी करे तो नरका नारायण. जर ठरवलं प्रमाण झालं. देव म्हणती ती देवाची होती तरी चित्ती का न धरावी. जर ठरवलं तर आपल्याला स्वरूपानं देव होता येते. स्वरूपानं आपण आहोत भगवंत स्वरूपच आहोत आपण. पण आपल्यावर थोडी जीवदशा आलेली अज्ञानामुळं ते नष्ट झालं का आपल्याला ते स्वरूप होतं. म्हणून भगवंतावर प्रेम करावं चिकाटीनं करावं त्याला सोडूनही महाराज म्हणतात. आता संतांवर काय काय प्रसंग आले आपल्यावर आपले आपण चरित्र पाहतो ना. गोरोबा काकांचं असं सजन कसायचं असं मीराबाईचं असं हे सगळे असत पुरुषांचे जर चरित्र पाहिले त्यांच्यावर काय काय प्रसंग आले. म्हणून तिने माळी काढले नाही भक्ती सोडली नाही का सोडली. प्रसंग आला असेल मीराबाईवर. प्रसंग विष देणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. पण सोडलं नाही ना. त्यांना माहिती आहे ना भगवंताचं चिंतन भगवंताचं अधिष्ठान अनन्यता
त्याची शक्तीचा त्यांना अंदाज आहे का हा भगवान परमात्मा करतो अकर्तो अन्यथा करतो. केसाला सुद्धा धक्का नाही ना पांडवाचा. पहाटे पांडव अखंड वनवास तरी त्या देवाशी म्हणजे अनुकूल परिस्थितीत तर परमार्थ सांगतो, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा परमार्थ टिकला पाहिजे आपला. भगवंत तेवढा शिल्ला, भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडू नये. आता ती जनाबाई, तिच्यावर आळा आला होता चोरीचा. काय सामान्य प्रसंग असं का? जे ना लहानपणीच आई वडिलांचा त्याग केला ना, अख्खं आयुष्य त्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जाळून टाकलं, काहीच नाही ना दुसरं. आणि तिच्यावर प्रसंग यावा काहीच तिचं अंतकरण म्हणत असं, पण ती हल्ली नाही ना. तिला माहिती ही तिची लीला आहे. आणि काय मृत्यूबद्दल काय दुःख आहे? ती म्हणजे मला याचं काही दुःख नाही ना. शेवटी भगवंतालाच मग सगळं लीला करावं लागल्या ना, पण नाही सोडलं. भगवंताला एकदा धरला की कोणत्या परिस्थितीत त्याला सोडू नये. त्याचे नाम घेतल्याने सोडू नये म्हणजे नामाला सोडू नये. भगवंताला सोडू नये म्हणजे मग भगवंताला काय मंदिरात जाऊन थोडं चोळी घालून बसून राहायचं असं नाही, त्याच्या नामाला सोडायचं. भगवंत आणि भगवंताचं नाम वेगळं नाही. भगवंताचं नामचिंतन सारखं चालणं म्हणजे भगवंताच्या जवळ राहणं. त्यालाच उपवास म्हणतात. उपवास, जवळवास, भगवंताच्या जवळवास, भगवंताच्या नामाजवळ वास. सतत भगवंताचं नामस्मरण. दळीता कांडीता तुझं गाई म्हणे आनंद. आता या भाकरी चालू आहे, भाकरी करता करता नामस्मरण करता नाही यायचं का? येतं का? आपलं शेतकऱ्याचं काही काम आहे, कामामध्ये काम बेस्ट पैकी दुसरं काहीतरी आपलं चिंता काळजी करण्यापेक्षा भगवंताचं भजन जर म्हणलं तर चित्तात काही येणार नाही ना दुसरं. काय काळजी करीन ती घेणं देण्याचं नसलं काही तर आपलं हरिपाठ जरी करीत बसलं आपलं जेवढं येईन तेवढं सोपं जरी एखादा आपण म्हणलं नाही काही जमलं तर राम राम तर म्हणता येईल. विठ्ठल म्हणा वेगळा आपलं जे आवडतं दैवत असन, आपलं आराध्य असन, त्याचं नामस्मरण तर करता येईल ना. नाही काकडा पाठवत नाही, हरिपाठ पाठवत नाही, अभंग काहीच येत नाही. अरे पण मग त्याने सोपं सांगितलं ना, नाही तयारीनं भुकेला विठ्ठल येईल तसा बोल रामकृष्ण, तुला येईल तसा बोल. तो काय नाही तालाचाच भुकेलेला आणि स्वराचाच भुकेलेला असंही काही नाही. ज्याला येईल येईल त्याने सुखाने गावे म्हणले येरा हरी हरी म्हणावी. ज्याला येतं भगवंतानं कला दिली, ज्याला ते आहे त्यांना खुशाल जे येईन ते म्हणावं. पण ज्याला काहीच येत नाही त्यांना खुशाल भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणजे भगवंताला धरल्यासारखंच सोडू नये. त्याचे नाम घेतल्याने ते साथी, म्हणून नाम घेत असे मी सतत सांगत असतो. काय हे महापुरुषांचं जीवन आहे ना, खास त्याच्या करतात आलेले असतात. महाराजांनी प्रपंचाच्या अडचणी अगोदर सोडवल्या का? कारण त्या सोडवल्याशिवाय जीव इकडे येत नाही ना. त्या काळात महाराजांकडे येणारी जी मंडळी होती सगळी घराने घेऊन जाणार. कोणाचं पोट दुखणं, कोणाचं काय, कोणाचं जमत नाही, कोणाचं नोकरी नाही. महाराजांनी नामस्मरण देऊन त्याच्या अडचणी सोडवले का ते आपोआप नामस्मरणाकडे त्यांना प्रचिती आली होती. एकदा चिटकला का चिटकलाच मुळा असं आहे. आणि एकदा भगवंताला धरलं, दुष्काळ पडला तर महाराजांनी त्यांच्याकरता अन्नदान सुरू केलं. म्हणजे म्हातारी लोक होते ना, त्यांना असं ठरून गेलं होतं तुम्ही 10,000 नामस्मरण करायचं रोजचं. त्यांना एक भाकर आमटी द्यायची महाराज. पण नामस्मरण करून घ्यायचं मूळ उद्देश काय? नामस्मरण करून घ्यायचं. त्याचं काय असेल तो प्रश्न सोडून टाकायचा. आता शक्ती असते महात्म्याकडे नाही का? आपल्याला काय आहे तर आपल्यासारखं जीवन नसतं महात्म्याची फार मोठी शक्ती असते. कोणाला काही बाधा, कोणाला काही आजार. महाराजांनी पहिल्या कृपेतच त्यांचं काम करून टाकलं. मग असा फटका बसले तो पुढे जात नसतो. त्याचा विश्वास बसतो नामावर. आणि तो एकदा चिटाकला का चिटाकलाच. उलट तो 10 जणांना सांगतो अरे नामातले पावर आहे बरं का. म्हणजे अशी युक्ती असते संतांकडे. म्हणून महाराजांनी घर घालून सत्यनारायण केला. स्वतःचं आहे ते वाटून दिलं. त्याला जे पाहिजे ते फक्त तू काय कर, नामस्मरण कर. एक महाराजांच्या नात्यातला एक हे होता. काही मिळायचा महाराजांकडे पैसे मागायचे. महाराज म्हणले तू नामस्मरण कर
परंतु पैसे घेऊन गेला तो परत माग आणून नसत येत. परत यायचा तो. मला अशी अडचणी तसं. महाराज म्हणले तू नामस्मरण करीत नाही आणि तुला काय दिलं तू परत आणीतही नाही, तुम्हाला बुडवायला निघाला काय म्हणले. मला त्याला घर समजून सांगायची, अरे तू निदान एक माळ तरी जप कर बाबा, भगवंताची तुझ्यावर कृपा होईल. असा युक्ती प्रयुक्तीना प्रत्येकाला नामस्मरणाच्या मार्गाला लावायचं. देवाला नामस्मरण केलं की देवाचं कल्याण होत असतं. ती गोडी नसती ना, विषय विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ विषय जर चालले तर आपल्याला कंटाळा येत नाही. आता आम्ही त्या दिवशी सहज उदाहरण दिलं, दत्त जयंतीचा कार्यक्रम आवरला आणि आम्ही तिकडे कार्यक्रमाला गेलो. तो कार्यक्रम इतका लांबला ना, आता ते काय फोटोवाले ते काय आलं ते विचारायचं नाही, ते आपलं आपण सगळे त्याच्यातलेच आहोत. तिथं बसलो आम्ही सोनाली बाबा. आम्ही त्यांना म्हणलं कीर्तन जर थोडं लांबलं तर इथं कसं काय दम धरला म्हणलं. इथं कोणी वळवळ करीना काही नाही. आता शांत बसले ना, 1 तासाचा कार्यक्रम 2 तास तरी कोणी हलत नाही ना. आणि कीर्तनामध्ये 10 मिनिटं पुढे गेलं तर मग पुढे धकधक असं आहे ना. हे इकडं काय आहे, इकडे जीव रमलेला आहे ना विषयामध्ये, त्याला काय वाटत नाही त्याच. पण इकडं दम नाही धरीत. प्रपंचात किती कष्ट करतो म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. जयाचा जन्म नामात. अरे त्यांचं काय, त्याच्या करता नामातच त्यांचं सगळं आहे. दयाने सदा वास नामात केला. स्वतः नाम घेतलं, आयुष्यभर जीवाला सोपा मार्ग सांगितला. तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करा, तुम्हाला कधीच काही पडणार नाही. तो आपल्या हृदयातच आहे ना, तो लांबून कुठून आणायचा आहे की तो कुठं नाही. आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपल्याला तसं वाटतंय. त्याच्यावर ज्यांना ज्ञान झालं त्यांना काय जंगलात गेली तरी भगवान परमात्मा आहेच ना, कुठेही आहेच ना, कुठं नाही. त्यांच्या करता तो प्रगट सुद्धा होतोय ना. म्हणून प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही का. किती कष्ट आहे आपल्याला. रोप टाकायपासून पार शेवटपर्यंत जर पाहिलं तर किती कष्ट करावं लागतं. कधी कधी ते कांदे उखड्यावर फेकून द्यावं लागतं. सामान्य कष्ट आहे का. परमार्थ तसं नाही. तो नाच कमालच नाही. होईन काही नाच. परमार्थ मध्ये असं कोणता माल आहे का त्याचा नाही ना. ती सोनं आहे, त्याचं पुण्य तयार होते. आपण जेवढं परमार्थ करू ना त्याचं पुण्य तयार होतं. ते आपल्या खात्यावर बॅलन्स पडत असतं महाराज. ते व्हायला नाही जात. शेवटी आपल्याला ते कामाला येत असतं. शेवटचा दिस आता निश्चिंते कुंटलिया धावा. जसं बँकेतले पैसे आपल्याला कधी कामा येतात. प्रसंग आला का गेलं का लगेच काढून आणता येतात आपल्याला. काही प्रसंग आपल्यावर जर जेवणात आला तसं हे पुण्य सुकृत हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कामा येत असतं. असं वाटतं काय पुण्य काय काय. पण ज्या वेळेस प्रसंग येतो ना त्यावेळेस ते पुण्य आपल्या पाठीमागे उभं राहतात. आपण म्हणतो एवढेच येतो कसं काय वाचला वा. शक्ती आहे ती पुण्याची, तो बॅलन्स आहे त्याच्या पाठीमागं, ते आशीर्वाद आहे मोठ्यांचे. त्यावेळेस ती कामं येत असतात. म्हणून काय म्हातारे माणसाच्या पाया पडून व्हायचे काय व्हायचे. त्यांच्या आशीर्वादाची शक्ती माहिती नाही जीवाला. आम्ही मानवा जुमानीत नाही कशाला. अरे ती फार मोठी शक्ती असते. चालतं बोलता येते, चालतं बोलता येत. म्हणून तितका मोबदला मिळत नाही. परमार्थ तसं नाही. परमार्थ जितका करावा तितके समाधान. आधी काय मिळवायचंय परमार्थामध्ये बघा. काय मिळवायचं, काय साध्य काय. परमार्थामध्ये समाधान हे साध्य. बाकीच्या गोष्टी असतील नसतील प्रारब्धानुसार कमी जास्त प्रत्येकाला, पण समाधानी जीवन, आनंदी जीवन हेच खरं परमार्थामध्ये सगळ्यात मोठं. कधी पावत आनंदात समाधानात ही स्थिती संतांची. बाकी काय सुख दुःख समान असे कळा देवांचा. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन काय. घरात काय सगळी प्रतिकूलता आहे पण आनंद, सदा आनंदी वृत्ती, समाधान. घरी आलं का चालू जे जपायची तडाखा नुसती वीज कशी कडकडती कडकड 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 नुसती.
त्या महादेवाला मुतखड्याचा त्रास झाला होता ना एकदा, तुकाराम महाराजांचा मुलगा, मग ते लोळायचं असं मुतखड्याचा मोकार त्रास व्हायचा. मग महाराज दिवसभर भजन करून संध्याकाळी आले बाईचं काय मग कर करता म्हणले पोरग मरायला लागलं म्हणले, याला काही करा तुम्ही. वैद्य विधी त्या काळातले महाराज म्हणायचे, अरे तू पांडुरंगाचं नामस्मरण घे म्हणायची, त्याच्यामुळे आपलं सगळं वाटलं झालं ना. त्या काळ्याचं नाव घेते तुम्ही, त्याच्यामुळं तर सगळं आपलं प्रपंचाचं हे झालं ना म्हणले. त्याला बी नामस्मरण करायला लागतं म्हणजे तुम्ही, म्हणजे त्यांची नामावरची श्रद्धा काय होती. म्हणजे वातावरण जरी प्रतिकूल होतं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे काही श्रद्धा परिणाम नाही झाला. जिजाबाईला कधी कधी लईच व्हायचं, कशात ताप यायचा का काय, या बाबाला बोलवणं राग येत नाही, इतकं सांगूनही काही फरक पडत नाही. मग तिनं जसं धरलं त्या महादेवाला वडीतच नेला ना. आता त्याच्या पांडुरंगाच्या पायावर आपटीचेच म्हणले याला धरून, जसं त्या तुकाराम महाराजांचं त्याच्यामध्ये दाखवलं ते भारी असं माझ्या फरा ती जिजाबाई वडीत निधी आणि पांडुरंगाच्या जवळ गेलं. तुकाराम महाराज पाठीमाग, तुकाराम महाराज त्याला म्हणजे ओढू नको असं ते प्रसंग फार भारी दाखवला. माझ्या आळला तो आई ओढू नको मला, माई ओढू नको. आणि तिथं पांडुरंगाच्या मंदिरात नेऊन म्हणजे आता तुला याच्या आपटीचेच म्हणले तो मग आई थांब म्हणले, माझं पोट दुखायचं कमी झालं म्हणले, तो बाहेर जातो त्याला लगी होती, तर मग आता नाही मला दुखत होत. म्हणजे भगवंताच्या नामात किती शक्ती आहे, संजीवनी आहे. नाम हे काय आहे, संजीवनी आहे, वापरली पाहिजे ती आपण. फार मोठी शक्ती हो, फार मोठी शक्ती आहे. या व्याधी सुद्धा बरं करण्याची ताकद नामामध्ये. एखाद्या वेदना होती समजा आपल्याला, पायाला होती, त्याच्यावर हात ठेवून नामस्मरण करा, पहा ते वेदना कमी वाटेल. प्रयोग करून करा, काही खर्च आहे का. डॉक्टर फिक्टरला तर आज होतोच आहे ना आपण. 7-8 वर्षापूर्वी 10-1 वर्ष झाले असतील बा, 10 वर्षापूर्वी असं इथं असा त्रास व्हायचा, रात्री झोप येत नसं आणि ते लय वेदना व्हायचं. मग किरकोळ दवाखाने करून पाहायचो, नंतर ते लय जास्त झालं. पण मी काय करायचो, मग त्याच्यावर असं हात ठेवायचो, नामस्मरण करायचं, जायचं झोप लागून. नंतर मग कुलतांब्याचे ते रामानंदगिरी आहे ना, त्याला आमच्या गावात काहीतरी कार्यक्रमाला आले होते, जेवणाला सहज विषय निघाला होता. मुंग्या वगैरे यायचे चांगल्या, ते म्हणले तुम्ही हायली करू नका. आमच्या इथं कुलतांब्याचे आशा केंद्र आहे ना, तिथे गेलो, तिथं 2दा गेलो, सगळे प्रयोग केले, पण ते काही राहतच नसं, काही फरकच व्हायना. नंतर मग म्हणलं आता याला आपल्याला एवढी मोठी संजीवनी हीच वापरू म्हणलं. आणि मग त्याच्यावर हात ठेवून लई वेळ नामस्मरण केलं, ते वेदनाच बंद होऊन जायच्या ना. शेवटी दवाखान्याचा त्याला काहीच उपयोग नाही झाला, ते बरं झालं तर नामस्मरणालाच झालं. शक्ती आपल्याकडे, पण वापरायचं कुठे आपण. संजीवनी दिली आपण, याच्याकरता दिली असं नाही, मग वापरायची जी शक्ती आपल्याला भगवंताचं दर्शन करून देऊ शकते, भगवंत स्वरूपता प्राप्त करून शकते, मग आपल्याला चांगल्या कामाकरता वापरायला काय हरकत आहे. आणि वापरलीच ना संतांनी. संजीवनी महाराज फार शक्ती नामात, ज्याची श्रद्धा, ज्याची विश्वास, त्या पद्धतीनं त्याला अनुभवते. फार शक्ती नामावर, फार शक्ती. म्हणून परमार्थ जितका करावा तितके समाधान अधिक असते. जितकं चिंतन करून आपण, जितकं अंतःकरण पवित्र होईल, जितकं शांत होईल, तितकं समाधान जास्त मिळालं. समाधान हीच समाधी. काय मिळवायचं समाधान, काय मिळवायचं परमार्थ. समाधान ठेविले अनंती तैसे चिरा, चित्तासु द्यावे समाधान. आणि समाधान नसलं मग हे नोटाच्या गादीवर जरी झोपलं तर काही बंडल नसेल, अशी 2-2 हजाराच्या बंडलची गादी बनवली, झोपला त्याच्यावर, काय त्याला चांगली झोप येईन का. काय झोप येईल, तळमळ अस्थिर जीवन. म्हणून ज्ञान मार्ग असो, भक्ती मार्ग असो, खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधने असतात. आता आपल्या राजाला आपण अनुग्रह म्हणतो, दीक्षा.
त्याला काय आपल्याला ज्ञानच प्राप्त झालं ना. पूर्वी आपल्याला माहिती नव्हतं आपण कोण आहो, शरीर वेगळं आत्मा वेगळा, विवेक नव्हता आपल्याला. मग ह्या चिंतनानं आपल्याला आपोआपच ज्ञान प्राप्त झालं आपलं काय स्वरूप आहे. ज्ञानमार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, भक्ती मार्गाना सुद्धा भक्तीची आपोटी बोध का काढायची होती. भक्तीना होत नाही ते ज्ञान पैसा जरी. भगवंत म्हणले मी संदीपनीच्या आश्रमात गेलो होतो, तुमचं काय नाही का. शेवटी मला सुद्धा हा क्रम मोडता नाही आला ना, कारण मोठ्यानं केलं तर लहान करत असतात. आपण काय केलं तर हे लहान लहान मुलं तिथं देवाच्या घरात जाऊन असे अगरबत्ती वळतील, काहीतरी बसतील, काही पोरं बसते डोळे दाखवून. आपण बसलो तर आपणच नाही बसलं तर त्यांचं काय केली नाही का. संस्कार मधला समातेना पोटातच संस्कार केले मुलांवर. मध्ये झोका चालू आहे. मार्ग कोणता असू द्या, हे साधन आहे आपल्याला. तिथं एखादा म्हणला मला मुंबईला जायचं, एखादा ज्याच्याकडे पैसे असेल तो विमानानं जाईल, एखादा इष्टीनं जाईल, एखाद्या जुन्या गाडीतही जाईल, एखादं मोटरसायकलवर जाऊ शकतो. पंढरपूरला ट्रॅक्टर घेऊन नव्हती गेले, गेलेच ना. काही पायी पायी जातात पंढरपूरला. साधन महत्वाचं नाही, तुम्ही तिथं जाणं महत्वाचं आहे. मार्ग कोणता असू द्या, संतांच्या मार्गाने गेलं का सगळ्यात सोपं मार्ग. मी कोण ओळखणे सर्वसाधने असतात. आज आपल्या पाशी खोट्या मीचे वास्तव. खोटा मी म्हणजे मी देह म्हणतो ना, तो हे सगळं खोटं आहे, अज्ञान आहे. आणि सगळ्या दुःखाला कारण तेच हे ज्ञान नाही. बाकीचे भरपूर ज्ञान आहे जगतामध्ये, सगळे भौतिक ज्ञान आहे. विज्ञान इतकं प्रगतिशील झाले, पण हे ज्ञान नाही. हे अध्यात्म ज्ञान भगवंतांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाचा मोह नष्ट झाला. मग हे विज्ञान ब्रह्मचैतन्य महाराजांचंच हे. इतके शोध लागले म्हणले, पण समाधान हरवलं ना. आज एखाद्या ठिकाणी जावं तर ते पोरांचे असे मोबाईलवर ती बोलत नाही, चालत नाही, कोणा सांगत पाणी लागत बरं काय लागत, सगळे जे त्याच्या नादातच असतात. बाया त्या नादात, सगळे कोण टीव्हीच्या नादात, कोण कशाच्या नादात. कुठं आदर नाही, प्रेम नाही, हे नाही राहिलं काय नाही. म्हणजे काय शोध लागून काय समाधान हरवल्यासारखंच आहे ना. म्हाताऱ्या माणसाशी कोणी नीट बोलत नाही, जे ते त्याच्या नादात आहे ना. कुठं पूर्वी असे जर बसले तर म्हाताऱ्या माणसाशी सगळा आजी आजोबा गोष्टी सांगत होती, ते संस्कार होते, ते प्रेम होतं, ते आदर राहिलं का. आज एक आपण खेड्याचे म्हणून बरं आहे, आपण कधी मध्ये शहरात जातो, जो त्याच्या नादात आहे. संवाद नाही, काय नाही, काय नाही राहिलं. तरी संस्कार फार श्रेष्ठ होते आपले. या सगळ्याला कारण हा खोटा मी, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्ध आहे. म्हणून खोट्या मी ला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक आहे. मग काय करायचं आहे. हा खोटा मी देह नसून मी ब्रह्मस्वरूपी, मी देवाचा आहे. मी ह्या प्रपंचाचा नसून मी देवाचा आहे. म्हणजे हा तो मी मारायचा खोटा. ते शंकर महाराजांच्या चरित्रात आहे ना, धनकवडीचे शंकर महाराज पुण्याचे समाधी मोठे महापुरुष होऊन गेले. कवी समर्थ महाराजांचे कृपांकित साधू, पूजा वगैरे सगळे शिष्य परिवार आले होते. लोक दर्शन करायचे, जायचे, प्रसाद द्यायचे. एका शिष्यांना विचारलं, महाराज म्हणले माझं बरं कधी होईल, म्हणले चांगलं कधी होईल. महाराज म्हणले मी मेल्यावर. आता काय साधूची भाषा करायची जीवाला नाही का. म्हणजे खोटा मी मेल्याशिवाय चांगलं होईलच कसं. मी मेल्यावर तो गार म्हटला, त्याला काहीच कळा ना महाराज काय बोलत आहेत बा. आणि वास्तव आहे ना ते. आणि मी माझी आईची आठवण विसरली जायच्या. अरे हा खोटा मेला, कल्याणच येणं जीवाचं चांगलंच होत आहे ना. फक्त तेवढं कळून घ्यायचं आपण नेमकं कोण आहोत. अरे आपण भगवंताचे लेकर आहे, आपण का साधे आहे का. भगवंताना आपल्याला त्या खोट्या मीचे प्राबल्य संपलं का मग तो गेला की खऱ्या मेला काय कुठून, तो हृदयात आहेच ना. तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्धच आहे नाही का. लोक म्हणते देव नाही. अरे देवामुळेच बोलतो बाबा तू, देवामुळेच हे सगळं दिसतंय. आपण जे ऐकतो तू जे म्हणतो ना देव नाही, ही सत्ता सुद्धा त्याचीच.
कोणामुळे बोलतोय? खाली शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. तू फक्त त्याचं भजन शिकू नको, मग तुला त्याचं ज्ञान प्राप्त होणार आहे. हे आपलं जे शरीर चालतंय ना, आपल्याला जे उठवतंय सगळं, हे जे चालतंय ना, हे जड आहे. मग जड वस्तू कशी काय चालणार? पलंग बरा चाला ना, बाहेर जाईना, कुठं जाईना काय. याच्यामध्ये हा भगवान परमात्मा आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, म्हणून हे सगळं शरीर चालतं. आणि तोच भगवान परमात्मा आहे. हवा म्हणायची 10 लाखाची गाडी घेतली, पण टायर मध्ये जी हवा आहे ती फुकटची, कमी कच्ची. आणि गाडी कशामुळे चालली? हवा नसली गाडी चालेल का? कसं हे सगळं चाललंय, सत्ता आहे, फुकट चालू घ्यायचं. मीटर भरावं लागत का आपल्याला, बिल भरावं लागत? काहीच नाही ना, सगळं व्यवस्थित चालू आहे, एकदम व्यवस्थित. त्या भगवंताची निर्गुण स्वरूपी, मग ते निर्गुण स्वरूपी. आणि मंदिरातला सगुणी भजण्याकरता हे लगेच कळत नाही, म्हणून मंदिरात जावंच लागतं, त्याची पूजा करावाच लागते. आणि कळाल्यावर सुद्धा गेलं जावंच लागत आहे. मग ते जाणून जाणं, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आता आपल्याला समजा सद्गुरूंच्या कृपेनं ती वास्तवता कळाली, पण तरी तीर्थयात्रेला आपण जातोच का? आनंद आहे ना त्याच्यामध्ये. ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. वारी असं, अमुक असं, गावात गेलं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शन करून आलं, कळलंय ना आता. जो हृदयात आहे तोच मंदिरात, तोच प्रत्येकाच्या हृदयात. आता जाणून भक्ती आहे. म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते. हनुमंतरायना तीच भक्ती केली ना, दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखील रामाच्या. काय दास्यत्व केलं, काय भक्ती केली हनुमंतरायाची? हात जोडून उभीच आहे ना, फक्त आज्ञा, रामाची आज्ञा. आणि काय नामाची शक्ती, एवढं समुद्र पलीकडे जाण्याची शक्ती नामाची शक्ती आहे ना. कोणतं संकट आलं तर नामस्मरणाने हे होतंय ना हनुमंतरायाचं. म्हणून शेवटी महाराज म्हणतात, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. अनन्य म्हणजे भगवंताला, तसं पतिव्रतेनं एकदा मंगळसूत्र घातलं का सर्वस्व त्या पतीला, पतीच परमेश्वर. तसं आपण एकदा माळ घातली का सगळं त्या पांडुरंगाला तो ठीक करीन. तसं आपल्याला वाट्याला आलेलं कर्म आपण प्रामाणिकपणे करणं, शेवटी मग बाकीच्या गोष्टी सगळ्या त्याच्यावर सोपवून दे. त्याला अनन्यता म्हणतात. अनन्य, अन्य आश्रयाचा त्याग. लोकेना अनन्य चिंतयन्तो माये जना पर्यक्तेशाभियुक्तानाम योगक्षेमं वहन्ति. जो अनन्य माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेम मला चालाच लागतो म्हणणे. आपण लग्न केलं, मुलगी तिच्या घरी गेली, मग त्या आजारी पडली, ती माणसं आपाप घेऊन पळत. आपल्याला जावं लागत का? कारण ती अनन्यता झाली ना. आता तिला काय लागेल ते तिने पाहायचं. तसं माळ घातली, मग आता भगवंताला सगळं आपलं करावंच लागणार आहे ना. करतोच ना तो, सगळ्या साधू संतांचं केलंच ना, तो काय करीत नाही, नाही का? त्यातच भक्ती जन्म पावते. भक्ती म्हणजे भगवंताचं प्रेम. नामस्मरण हे भक्ती मार्गाचं मुख्य साधन आहे. सुरुवातीला नामस्मरण घ्यावं नाही वाटत, मना शुद्ध असतं, नाही का? अनुकूलता नसती, पण सुरुवातीला बळच घ्यावं लागत असतं. बळच नामस्मरण घ्यायचं, बळच घ्यायचं. औषध कडू राहत, गुण त्याच्याशिवाय नाही ना. तसं नामचं गोडी, अमृता हुनी गोड तुझे मन माझे केशवा. या मनाला विषय गोड लागतात ना, मग नाम सुरुवातीला गोड नाही लागत. मग हळू 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 त्या नामाची गोडी वाढत 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 गेली. मग ती सोडीत नाही म्हणले. जे मेना सोडी ऐशी तुका म्हणे आम्ही मागावी गडीवारी पुरवाई आली माये बापा. आता दृष्टी पुढे ऐकाची. मग त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, नामाबद्दल गोडी. मग नाम सोडायचं म्हणलं तर नाम आपल्याला सोडित नाही. असंही गवळणी त्याचा विसर पडण्याकरता बाजूला जात होत्या ना कृष्णाचा. काय करते म्हणजे त्याचा विसर पडण्याकरता, पण त्याच्या प्राप्ती करता साधना किती केली. तो चित्तात आल्यावर विसर पडतच कसा काय?
आपण जरी म्हणलो ना नाही मी नामस्मरण घ्या तू काय नाही घेतो तोच तुझं घेऊन नाम हमारा जप करे हम बैठे आराम कंठ आले ना जिव्हा स्मरे ना राम राम हमारा बसूनच पाहिजे एखाद्या दिवशी असं शांत बसायचं काहीच नाही करायचं तुम्हाला आतून त्याच्या संवेदना येतील कारण तिथं भजन करून राहिले आतमध्ये संवेदना येतील आतमध्ये नसामध्ये चालू येते प्रत्येक रक्तवाहिनीतून आपले रोम किती आहे रोम त्या शरीराला काही गणती घे रोमातून नामस्मरण चालतं सगळी व्यवस्था आहे ना उन्हाळ्यात जर उन्हाळी लागली डोकं जर दुखायला लागलं तापलं तर तेल कशाला लायतो आपण इंडियामध्ये चाललं उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागली डोकं तापलं झालं तर पाय जर खोबरेस तेल लावलं तर डोकं गार पडतं काय कनेक्शन आहे नियोजन आहे नाही तसं भगवंताचं चिंतन केलं तर सगळं शांत रोमातून भजन चालू आहे फक्त आपलं लक्ष बाहेर आहे सगळं म्हणून ज्यावेळेस लक्ष लावून कृष्णा पाहते नाही फार सोपं आहे शेवटी महाराज सांगतात त्यातच भक्ती जन्म पावते नामस्मरण हे भक्ती मार्गाचे मुख्य साधन आहे तुम्हाला भक्ती पाहिजे ना अनन्यता पाहिजे ना मग नामस्मरण करावं लागेल मुख्य साधन प्रधान साधन आहे नामस्मरण बरं नामस्मरणाला काही वेळ लागत नाही नामस्मरणाला बाकी तुम्हाला पूजा करायची ती मोकार ब्राह्मण सांगतो असं आणा तसं आणा एखादं नसलं तर म्हणतो परत घेऊन त्या दिवशी काय कोण बोलायला विचारला पुन्हा कोणाला पाठवलं गावात आणा तसं आपलं यार काही अडचण आहे का काही नडत का एखादं का सुपारी कमी आहे खारका कमी आहे नागिनीची पानं आहे नाही असं चालणार नाही समजतोय असंच लागत आहे इथं काही नडत का कर्म मार्ग किचकट आहे ना तो ते म्हणले मोडून या वाटा सूक्ष्मच तर हे अवघड नको योगन असंच बसन तसंच बसन असंच हे लावं तसं नाही अरे नामस्मरण फक्त त्याच्यामध्ये प्रधान प्रेम आहे आवडीने भावे ह्या अटी त्याच्यामध्ये बाकी ह्या बाकीच्या गोष्टीला महत्व नाही तिथं तुम्ही आवडीनं घ्या लहान मुलाला आपल्या मुलाला नवसाना झालेलं त्याला किती प्रेमानं आपण हाक मारतो तसं त्याला जर प्रेमानं हाक मारलं तर विठाई पिठाई माझे कृष्णाई का नाही आता हे काय असं काय संस्कृत आहे का काय एकदम चौकटीत आहे का काय स्वरातच म्हणरी असं आहे नाही ताल चुकला चावला म्हणतो असं नाही ना पिठाई पिठाई माझे कृष्णाई का नाही प्रेमाना त्याला तसं आपल्याला मुलाला आपण प्रेमानं हाक मारतो ना तसं ये ग विठाबाई माझी पंढरीची आई प्रेम फार आवडतं त्याला प्रेमाना म्हणलेलं ती शिव्या दी तिचा ना बाई देवाला शिव्या दी ती तरी तो तिला उचलू लागतो धडू लागत काही करू लागत आणि इकडे हे ब्राह्मण पार स्वाकार करून गेले बिचारे पण त्यांचे काही स्वप्नात कधी त्यांना भेटलाय नाही काही का प्रेम नाही ना प्रेम नाही तर काहीच नाही त्याला घेणंच नाही कायचं त्याला कायच घेणं नाही काय तुम्ही तूप टाका नाही तर त्याला काय घेणं सगळं त्यानंच निर्माण केलंय देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ साधू संतांनी एवढं ते देव त्याला ऋणी ना प्रेमाच्या शक्तीवर फार गळा बांधून तो प्रेमामध्ये लई शक्ती आहे इतकी शक्ती आहे प्रेमामध्ये ना देव ऋणी होतो महाराज नाही देवालाच वैकुंठात करमत नाही नाथ बाबांची हे लागन ती काय लागत नाथ बाबांना पूजाला अगोदरच तयारी ना का त्याला काय कळत नाही महाराज नाही का असं हा शक्ती नामस्मरणे भक्ती मार्गाचे मुख्य साधन आहे नामस्मरणे भगवंताचे प्रेम अनायासे उत्पन्न होते ते नाम तुम्ही निष्ठेने आनंदाने घ्या हे माझे सांगणे महाराज शेवटी सांगतात जशी आई मुलांना तळमळून सांगते बाळा तुझं याच्यात कल्याण आहे बरं कारण तिला अनुभव असतो आई वडिलांना अख्खं आयुष्य जाळलेलं असतं कुठं पाय ठेवल्यावर धोका आहे कुठं पाय ठेवल्यावर काय होईल आपल्या मुला बाळांना त्या अंतःकरणापासून सांगतात का बाळा तू ह्या रस्त्यानं जाईल तुझं कल्याण आपण मुलाच आहोत ना संतांची आपण ऐकलं पाहिजे त्यांचं एवढं तिने लिहून कोणाकरता ठेवलं आपल्याकरता ठेवला हा मार्ग का बाबा तुम्हाला जीवनात जर सुख पाहिजे समाधान पाहिजे आनंद पाहिजे तुमचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ह्या रस्त्याला जा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार
तुमचा सगळा प्रवास सुखमय होईल आणि तुम्ही शेवटपर्यंत आनंदात राहाल आणि मग शेवटचा दिवस सुद्धा गोड होईल. कसं ना नामस्मरण म्हणून महाराजांनी सांगितलं. माझं हेच सांगणे म्हणले शेवटपर्यंत आणि प्रत्येकाला महाराजांनी तेच सांगितलं का तुम्ही नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या, नामस्मरण. आयुष्यभर नामाचा प्रसार करण्याकरता संतांचं जीवन असतं. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नामा परते साधन नाही तू अनेक करशी. आता दुसरं साधनच नाही तर तू कशाला आत्महत्या घेणे देण्याचा हे काम का करतो. एवढं सोपं असताना तर सोपं आहे म्हणून कमी पावर आहे असं नाही पाहिजे. आपल्याला असं वाटतं बाबा आपल्याला मिळालंय बी मोफत सोपं आहे, उपाधी नाही, काही लागत नाही, पण याचा अर्थ त्याचा पावर कमी असा नाही. नामाग्नी म्हणले तो पाप जाळतो म्हणले. पाप नाम म्हणजे अग्नी आहे, ज्ञानाग्नी आहे. आपलं किती पाप असो ते जळतील पापे. तुम्ही काय करा, नामस्मरणे भक्ती मार्गाचे मुख्य साधन आहे. नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायासा उत्पन्न होते. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या हेच माझं सांगणं आहे. शेवट त्याच्यापेक्षा वेगळं मला काही सांगायचं नाही. आणि शेवटी परत मला प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी एक बोध वाक्य असतं त्यांचं. मला काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला एखाद्या मोठ्या नदीतून जर पलीकडे जायचं असलं, पाण्यातून मोठी नदी वाचून आपल्याला पलीकडे जायचंय, मग आता आपल्याला नावेशिवाय दुसरा काय पर्याय बरं? बस तुमच्याकडे भारी गाडी, एक कोटीची गाडी, पण ती गाडी नाही ना पलीकडे जात. आपल्याला लाकडाच्या नावेतच बसावं लागल. आपल्याला ती वल्ल सुद्धा होऊन नाही देणार. पाण्याचा स्पर्श कोरडं बरोबर पलीकडे नेऊन घालते. लाकडाच्या नावेत जर एवढी शक्ती बाबा म्हणजे एक काडी म्हणली त्या काळात 10 पैशाला काडीच पेटी होती. एक काडी म्हणली जर लावली तर अख्खा किती पेटी म्हणजे अख्खा महाराष्ट्र पेटून. पण मी तसं हे कृत्य तसं कसं काय करीन म्हणजे चुकीचं. मला जर परवानगी दिली तर एक काडी काय करू शकते. एक साध्या 10 पैशाची पेटी तर एका काडीची किंमत काय म्हणली. तिच्यात जर एवढा पावर आहे, नामात काय पावर असेल म्हणले. एका काडीत जर एवढी शक्ती तर नामामध्ये काय शक्ती असेल म्हणले. काय महात्म्याचं अंतःकरण असतं. तसं आपल्याला त्या नावेचाच अंगीकार करावा लागणार. तसं कलियुगामध्ये बाकीच्या साधनाच्या नादी लागून जमणार नाही. आपल्याला नामरूपी नावेत बसावं लागेल. आपल्याला नव्या अध्यायात म्हणलं ना, बाबा सजोनिया संसारी तारू झालं म्हणले. म्हणजे सहस्रनामाच्या नाही का, गीतेचं पाठ झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम आहे ना, म्हणजे कोणत्या नावेत बसा ना तुम्ही, ज्याला जे आवडेल ते भगवंताचं नामस्मरण फक्त निष्ठेना संतांनी दिलेल्या नामाचा आश्रय करावा. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यास काय हसेल आहे. मग तुम्ही लांबट काय करते देवन. तुम्हाला जर गुण त्याच्या वाचून येणारच नाही तर मग तुम्ही कशाला आळस करता. वेळ आयुष्य का व्हायला घाल बरं. याची का गॅरंटी आहे का कम्प्लीट असं शिक्का मारली का 100 वर्ष काहीच होणार नाही याला, अशी गॅरंटी नाही ना. आज ती गॅरंटी तुम्ही म्हणला शेवटचे 10 वर्ष नुसतं चिंतनच करायचं, काहीच नाही करायचं. उठायचंच नाही तोपर्यंत सगळं व्यवस्थित होईल ना. फार नातू पण तू काहीच करायचं राहणार नाही ना. शेवटचे 12 वर्ष फक्त तपच करायचं बसून बेस्ट पैकी. पण ती गॅरंटी नाही ना. तसं असं बॉन्ड करून नाही ना आलेलं, शिक्का नाही ना त्याच्यावर 100 वर्षाचं. काही गॅरंटी नाही. जो हे सकळ सिद्ध आहे हा कसा लावाया पाय तीर्थयात्री काही शिकू नको. त्याच्याकरता सावध करता संत आपल्याला का बाबा. आणि तरुण वयात जो परमार्थ असतो तो फार दिव्य असतो. तरुण वयात जे परमार्थाला लागले समजून घ्यायचं आपण याचं लय पूर्वीचं पुण्य तसं नसतं घडत. ते तरुण वयात जो परमार्थाला लागला ना समजून घ्यायचं याचं मागचंच भरपूर मोकार बॅलन्स आहे. ते लगेच सुरू झालं याच्यावर लहानपणीच नाही का. पुण्यवान असतं ते. म्हणून
चाल ढकल गावरान शब्द आहे, चाल ढकल आपल्या आता ते तर काय आहे, त्यांच्याकडे काय नव्हतं नाही का, परंतु त्याला माहिती आहे आपल्याला हे भोळे भाया लोकांना आपली भाषा कळाली पाहिजे ना, संस्कृत कळत नाही आपल्याला. मग हे त्याच्या कथा म्हणजे बाबा हो काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यास विलंब का किंवा चाल ढकल करण्यात काही हशील नाही. म्हणजे तुम्ही काय करा करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा मिळेल. एक आपल्याला चांगल्या योग्य राजमार्ग दाखवणारे भेटले संत, आपल्याला आपला हात धरून आपल्याला राजमार्गावर आणले. आता फक्त तो मार्ग सोडायचा नाही. नामस्मरण करता 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 सहज आपलं जीवन कथा देहात असतानाच मुक्ती प्राप्त होईल. मुक्ती म्हणजे काय, मुक्तच आहोत, आपल्याला निश्चय झाला पाहिजे आपल्याला हा खोटा मी गेला का संपला विषय. दोरीवरचा सर्प मारण्याकरता किती काठे आणावं लागतील. दोरीवर जो सर्प भासलाय तो मारण्याकरता किती लोक आले म्हणजे तो मरण काठीनं मरण करतो. लय काठी घेऊन आले मोठी दोरीवरचा सर्प. अरे तो नाहीच भ्रांती घालू फक्त बॅटरी लावली आणि ही तर बालीचं नाव आहे म्हणली. आता काय काठीची गरज राहिली का, काही गावातले लोक बोलायची गरज राहिली ना. तसे संत आपली भ्रांती घालवतात. अरे तू तर शिवस्वरूपी, तू तर वाघाचं बछड आहे म्हणली, तू का मरत असतो म्हणली, तुला काहीच नाही म्हणले, तुला आजार नाही काहीच नाही म्हणले, तू सच्चिदानंद स्वरूपी म्हणजे सच्चिदानंद. याच्या नादी लागला म्हणून रडायची वेळ. याच्यात आदात मी सोड, याच्यात राहूनच गोटा नारळासारखं वय तू यागला, तुला काहीच परिणाम करणार नाही, काहीच नाही, काही याचा तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. नाहीच होत. मला फक्त त्या करोटीला सोडलं पाहिजे. त्या खोऱ्यानं आतल्या त्यानं एकदा जर सोडलं ना काही होत नसतं. ते वेगळंच असतं. ते संसारी असावे नासोनी त्याच्यातच राहते पण चिटकतच नाही त्याला. ती कायलाच माझं म्हणत नाही. सोडलं ना त्याला करोटीला, माझा इतका सोपा विषय. देहात राहूनच जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहता येतं. फार सोपं आपलं सगळं प्रपंच. प्रपंच तर लय दिव्य होतो हो. आपल्या कल्पनेपेक्षा प्रपंच चांगलं होतं. लई काळजी असते जीवाला प्रपंच. आपलं कसं होईल, आपलं कसं होईल, आपण जर इकडे नादी लागलो आपलं कसं होईल. कसं नाही, तुझ्या कल्पनेपेक्षा हजारो प्रपंच चांगलं होईल. देवाला काळजी आहे ना त्याची भक्त जीवन. धन्य पुण्य रूप काही फार सकाळचा थोडा नित्य नियम तसं बसण्यापेक्षा मग एक सगळे साधे एक थोडा नित्य नियम भगवंताची सेवा झालेली सेवा महाराजांच्या समर्पित पुंडलिका